केन उपनिषद. आणि या ठिकाणी आपला चालू असणारा तिसरा मंत्र त्या ठिकाणी आचार्य ऋषी मंत्राच्या द्वारे म्हणतात, न दत्तचक्षुर गच्छति न वाक् गच्छति नो मनः न विद्मो न विजानीम यथैतदनुशिष्यात् अन्नदेवा तद्विदितादथो अविदिताद्धि इति विश्वमपूर्वेषां येनस्तद्व्याचक्षरे. ते जे ब्रह्मतत्व आहे, आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्व आता शिष्य आलाय तद्विद्धी प्रणिपातेन. हे सगळं झालं, सेवा शुश्रूषा, आता सगळं आता परिप्रश्नाची वेळ आलेली. आणि परिप्रश्नाची वेळ आल्यानंतर आता परिप्रश्न केल्यानंतर ब्रह्मस्वरूप काय, जे ब्रह्माचं तुम्ही हे भगवंत उपनिषद आहे, वेद आहे, हे सगळं आहे, ज्याच्यातून ज्याचं वर्णन केलं आहे त्या ब्रह्माचं खरोखर स्वरूप काय, असं ज्यावेळी शिष्याने त्या ठिकाणी आता काय केला, प्रतिप्रश्न केला. आणि असा प्रश्न विचारल्यानंतर आता गुरूंना काळजी पडली आहे. कारण का त्या तत्व जे आहे त्या तत्वाच्या समान का ब्रह्माचं आपण वर्णन करू शकत नाही, का ह्या श्लोकाच्या द्वारे कसं सांगू, हे सांगण्याचा मागचा अभिप्राय तत्सम. आपण उपमा अथवा उपमेय कधी देतो, त्या समान असेल तर शूरवीर किंवा नरवीर सिंह नरहा कधी उपमा त्याच्यामध्ये जे काही क्वालिटीज सिंहासारख्या शूरवीरता असेल तर म्हणतो. म्हणजे दोघांमध्ये कुठल्या तरी गोष्टीचं साम्य जे आहे, नीलकमल चंद्रमुखी हे जे काय त्याचं काहीतरी तिथं असेल, त्या गोष्टीची उपमा घेऊन आपण ह्या दुसऱ्या व्यक्तीला काय करतो, ती उपमा देऊन त्या प्रकारचा वाक्यप्रचार बनवतो. परंतु इथे तत्सम दुसरी त्याच्या ब्रह्माच्या समान दुसरी कोणतीच वस्तू नाही, अभावातच आहे. नाही असं म्हणण्यापेक्षा अन्य वस्तूच्या अभावात त्याला दुसऱ्या कोणत्या वस्तूची आपण उपमा देऊ शकतो, अशी वस्तू या जगतामध्ये नसल्यामुळे कसं काय सांगणार, हा प्रश्न जो आहे हा प्रश्न सर्वांना पडला की कसं काय आलाय शिष्य, सगळं ठीक आहे, सेवा विवेक वैराग्य सगळं आहे, सगळं प्राप्त केलेलं आहे, परंतु आता उपदेश देण्यासाठी शाखाचंद्र न्यायानं सुद्धा जर म्हटलं आपण चंद्र दाखवायचा असेल लहान मुलाला, आता आपण लगेच चंद्राचं दर्शन करत नाही. मग आपण काय करतो, समोर एक झाड बघ, त्या झाडाची ती फांदी बघ उजवीकडची, तिथनं जरासा वर जा, त्या फांदीवर आणखी वर जा, आणखी थोडासा वर जा, आता तिथे काय तुला पांढऱ्या रंगाचा प्रकाश, कांढऱ्या रंगाचा डॉट चिन्ह काही दिसतंय का, हा मग लहान मुलगा म्हणतो हो दिसतं, तोच चंद्र, त्याला म्हणतात शाखा चंद्र न्यायेनं. कशाचा तरी आधार घेऊन ती गोष्टीची स्पष्टता करणे. तसं इथं शाखा चंद्र न्यायेनं सुद्धा आधार घेऊन सुद्धा कशाचा आधार घेणार, काय करणार, हा प्रश्न सर्व गुरूंच्या मनामध्ये सद्गुरूंच्या मनामध्ये पडल्यामुळे ते काय म्हणतात की कशा प्रकारे आम्ही ज्या आहे न विद्मो न विजानीमो यथैतदनुशिष्यात्, की आम्ही हे जे ब्रह्मतत्व आहे या ब्रह्मतत्वाचं कशा प्रकारे विश्लेषण करावं, कशा प्रकारे शिष्यांना समजून सांगावं, हे आम्हाला कळत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी वेदवाक्य म्हणतात काय, नेती नेती. वेदवाक्यांनी याचा काय निषेधात्मक की हे का नाही ते नाही ते नाही. आणि या सगळ्यांपेक्षा ती वस्तू भिन्न असल्यामुळे ज्या ज्या आम्हाच्या सृष्टीपटलावर ज्या वस्तू आहेत या कुठलीच गोष्ट ब्रह्म होऊ शकत नाही. म्हणून मग श्रुतीने उपदेश दिला नेती नेती. आणि म्हणूनच त्या ठिकाणी मग काय झालं, मग दक्षिणामूर्तीची निर्मिती झाली. काय की कसा उपदेश द्यायचा, तर तो उपदेश त्या ठिकाणी दक्षिणामूर्ती स्वरूपामध्ये काय झाला, मौनम व्याख्या प्रकटित परब्रह्मतत्त्वं युवानं वरश्रेष्ठान्तेव सदृशनै रावृतं ब्रह्मनिष्ठैः आचार्येन्द्रं करकलितचिन्मुद्रमानन्दरूपं स्वात्मा रामं मुदितवदनं दक्षिणामूर्तिमीडे. त्या ठिकाणी सांगितलं की मौनम व्याख्या प्रकटित परब्रह्मतत्त्वं युवान, ते जे तत्व आहे हे कोणत्या भाषेने दिलं, मग मौन अवस्थेमध्ये गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशयाः. त्या ठिकाणी फक्त गुरुचं मुखदर्शन केल्यानंतर जे काही वृद्ध शिष्य त्या ठिकाणी बसलेले आहेत,
हा गुरु कसा आहे, हा सद्गुरु मौन व्याख्यामध्ये असणार दक्षिणामूर्ती स्वरूपामध्ये असणार दक्षिणामूर्तीचे स्वरूप आहे. हा गुरु कसा अत्यंत यौवनावस्थेमध्ये, परंतु शिष्य वृद्धावस्थेमध्ये, परंतु तरी सुद्धा त्या गुरुच्या मुखाचं दर्शन घेतल्यानंतर काय झालं, शिष्यास्तु छिन्न संशया. शिष्यांच्या मनामधले असणारे सर्व संशय जे आहे ब्रह्मविषयक तत्वज्ञानाविषयक, हे सगळे संशय जे आहेत हे सगळे काय झाले, त्या ठिकाणी सर्व संशय निवृत्ती झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यांना ते ज्ञान कशाने, मौन अवस्थेमध्येच त्या ठिकाणी द्यावे. म्हणून या ठिकाणी सुद्धा पुन्हा सद्गुरु तेच सांगण्याचा प्रयत्न करतात, न विद्मो न विजानीमो यथैतदनुषी. कशा प्रकारे आम्ही आमच्या शिष्यांना त्याचं वर्णन करावं किंवा कशा प्रकारे ते तत्व सांगावं, कारण हे जे ज्ञान आहे हे अध्यात्मविद्या आहे, या अनुभूतीचा विषय. प्रत्येकाला येणारी अनुभूती आहे, त्याच्यामध्ये अनुभव ज्याला आपण म्हणतो, अनुभूती अनुभव. मग तो कसा प्रकारे आपण दुसऱ्यापर्यंत सांगितल्यानंतर जो दुसरा शिष्य आहे किंवा जो अधिकारी साधक आहे त्याला तो कितपत पचेल, कितपत पटेल, या ठिकाणी सांगणं अत्यंत कठीण आहे. कारण अन्यस्य हृदयस्य अपरोक्षत्वात्, दुसऱ्याचा हृदय जे आहे किती अधिकारित्व आहे हे आम्हाला लक्ष देत नाही. त्याच्यामध्ये किती वैराग्य, समाधी षटक संपत्ती, किती सात्विक गुण, दैवी गुण संपत्ती आहे, किती शुद्ध अंतःकरण आहे. शुद्ध असेल, सात्विक साधक असेल तर सहज त्याच्या लक्षामध्ये येईल. परंतु त्याच्यामध्ये हे साधन चतुष्टय जर नसेल तर आपण कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी काय होईल, मग ते पालथ्या घड्यावर पाणी. म्हणून या अनुषंगाने या ठिकाणी म्हणतात की आम्ही ते कसं काय सांगायचं हेच आम्हाला या ठिकाणी लक्षात येत नाही. त्याचं असणारं आचार्यांचं भाष्य त्यावर, 2 भाष्य त्यावर केलेली आहेत आचार्यांनी. एक पदभाष्य केलेलं आहे आणि दुसरं या ठिकाणी वाक्य भाष्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण या ठिकाणी काय जे पदभाष्य आहे, तिसरा मंत्र त्याचं असणारं पदभाष्य या ठिकाणी आपण पाहणार आहोत. काय म्हणतात आचार्य, न तत्र तस्मिन् ब्रह्मणे चक्षुः गच्छति स्वात्माने गमना संभवात्, न तथा न वाक् गच्छति वाचा हि शब्दः उच्चार्यमानोभिः ध्येयं प्रकाशयति तदा तदाभिध्येय प्रति वाक् गच्छति इति उच्यते. त्या काय म्हणतायत, तर त्या ब्रह्मामध्ये ते जे ब्रह्मतत्व आहे, त्या ब्रह्मतत्वामध्ये काय, हे नेत्रेंद्रिय डोळे, डोळे आहे, हे डोळे त्याला पाहू शकत नाही किंवा तिथपर्यंत जाऊ शकत नाही. या डोळ्याने ते स्वरूप दिसू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो काय, की 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन ज्यावेळेस दिलं त्यावेळेस म्हणतात, प्रथम म्हणताय चर्मचक्षुंनी तुला माझं दर्शन होणार नाही. हाच सिद्धांत. दिव्यम ददामि ते चक्षुः म्हणतायत ना, की मी काय करतोय, तुला दिव्य असणारे जे चक्षु आहे ते दिव्य चक्षु पहिले तुला मी देतो. त्या दिव्य चक्षुद्वाराच तू काय करशील, माझं असणारं हे स्वरूप जे आहे, दिव्य माल्यांबरधरम दिव्यगंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयम देवम अनंतम विश्वतोमुखम, की अशा प्रकारे दिव्य माल्याम, अत्यंत सुंदर अशा माला ज्याने धारण केला आहे, दिव्य गंधानुलेपनम, सुंदरपैकी दिव्य स्वरूपाचा असणारं गंध अनुलेपन केलेलं आहे. असं असणार ते भगवंताचं विश्वरूप जे दर्शन आहे. म्हणजे साक्षात भगवंताचं जरी दर्शन घ्यायचं झालं तरी आपल्याला हे सर्वसाधारण चर्मचक्षु जे आपले आहेत त्याने आपण घेऊ शकत नाही. या ठिकाणी काय, दिव्य चक्षु आपल्याला पाहिजे. मग तेच या ठिकाणी, म्हणून जसं त्या ठिकाणी गीतेमध्ये 11व्या अध्यायात सांगितलं तेच या ठिकाणी विषय. हे सर्वसाधारण जे आमचे नेत्र आहेत, म्हणून त्या ठिकाणी अंतस्थ आत्मानम अजम न दृष्ट्वा परांजखानी व्यतृण स्वयंभू तस्मात् परां पश्यति नांतरात्मन कश्चित धीर आत्मान ऐक्षत. आवृत्त चक्षु सांगितलं, अमृतत्वमिच्छन् सांगितलं, की कोणीतरीच हे सगळे जे आहे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय हे काय सगळे बहिर्मुख आहेत. परांजखानी व्यतृण
तस्मात परांग पश्यती न अंतरात्मन. हे सगळेच्या सगळे जे आहेत हे कुठे पाहत आहेत? सगळेच्या सगळे बाहेरच पाहत आहेत. म्हणजे आपण सर्वजण आहोत. स्वयं म्हणजे ब्रह्माने आपली अशी निर्मिती केली की जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत, ही पंचकर्मेंद्रिय आहेत, याच्याद्वारे आपण काय करतो? बहिर्मुख झालेलो आहोत, बाहेरच पाहतो. परंतु त्यामध्ये सुद्धा एखादाच मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ति तत्त्वतः सांगितलं गीतेने. हजारो प्रयत्न करतायत. परमेश्वर काय आता पाहिला आपण येणारा कुंभमेळा आहे, 13-14 पहिला स्नान आहे. किती आहेत? लाखो करोडोच्या संख्येमध्ये 40 कोटी भाविक त्या ठिकाणी येणार आहेत स्नान करण्यासाठी, असा अहवाल आहे. म्हणजे हे सगळे काय? मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्ध आहे. हे सगळे त्या ठिकाणी जाणार आहे स्नानासाठी. हे सगळे काय? हे सगळे साधक आहेत परमेश्वराला जाणण्याच्या इच्छेने. हजारो लाखो लोक त्या स्नानासाठी त्या ठिकाणी जाणार. म्हणून काय? प्रयत्नशील आहेत हे सगळे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्ध आहे. सिद्धीसाठी प्रयत्न कर. यततामपि सिद्धानाम. परंतु हे सगळे जे आहेत यांच्यामध्ये काही जे आहेत साधू सिद्ध अवस्थेमधले, त्यामधला सुद्धा यततामपि सिद्धानाम, हे सगळे जे काय आहे साधना करणारे त्यांच्यामधला सुद्धा एखादाच. कश्चिन म्हणजे एखादाच काय करतोय? वेत्ती माम तत्त्वतः. यांच्यामधला एखादाच मला काय करतो? तत्त्वतः माझं ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करतो, किंवा एखादा तत्त्वतःच म्हणजे मी काय वास्तविक स्वरूपाने हा एखादाच जाणतो. आता भगवंताला जाणणं एवढं सहज नाही. भगवंत बरोबर असताना सुद्धा कुणीही भगवंताला जाणण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणून त्या ठिकाणी अर्जुन पुन्हा त्या ठिकाणी भगवंताला शरण गेले, भगवंताची माफी मागतायत. सखेती मत्वा प्रथमं यदुक्तम. हे कृष्ण, हे यादव, हे सखेती, हे भगवंता, की मी आत्तापर्यंत तुम्हाला मित्र असंच समजत होतो, आणि काय केलं मग तुम्हाला? मी अशा प्रकारे तुम्हाला मी वाक्यप्रचार केला. हे मित्र, हे सखा, हे कृष्ण, अजानता महिनवानम तवेदम. तुमचा हा जो महिमा आहे आम्ही जाणलाच नाही, आणि माझ्या हातनं महान अपराध मया प्रमादात सांगतो. महान अपराध या ठिकाणी माझ्याकडून झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी म्हणून भगवंताला जाणण्याकरिता मग काय पाहिजे? दिव्यम ददामि ते चक्षु, ज्ञान चक्षु. ती वृत्ती जाणण्याची जी आहे ती आपल्यामध्ये प्राप्त झाली पाहिजे. तेच सांगण्याचा प्रयत्न केला. ते ब्रह्म ही नेत्रेंद्रिय म्हणजे सर्वसामान्य जे नेत्र आमचे आहेत, हे नेत्रेंद्रिय तिथपर्यंत भगवंताला जाणण्यास किंवा त्या ब्रह्माचं ज्ञान त्यांना होऊ शकत नाही. कारण आपल्यामध्ये आपली गती संभव नाही. कारण काय होतं? आपल्यामध्ये आपली गती संभव नाही. आपण आपल्याला पाहू शकत नाही. जर आपण म्हटलो की आपण सगळं जग पाहू, परंतु जर आपल्याला कोणी म्हटलं बिना आरशाचं, आरशासमोर उभे राहून आपण सगळेच पाहतो, परंतु बिना आरशाचं जर आपण म्हटलो की तुम्ही आता आपण आपल्याला पाहू, तर ज्याप्रमाणे आपण आपल्याला पाहू शकत नाही त्याचप्रमाणे इथे सांगितलं. कारण आपल्यामध्ये आपली गती संभव नाही, आणि म्हणून त्याचप्रमाणे ही जसं हे आपण आपल्याला पाहू शकत नाही त्याचप्रमाणे ही वाणी सुद्धा, म्हणजे जे काय आपण बोलतो त्याचप्रमाणे ही वाणी सुद्धा तिथे पोहोचत नाही. ज्याप्रमाणे आपण आपल्याला ती वाणी तिचं वर्णन करायला गेलं तर काय वर्णन करावं? म्हणून नेती शास्त्र म्हणतं की कसं काय आता वर्णन करायला गेली सगळी तिथं, तर कसं आहे आम्ही वर्णन करतो, परंतु आता वर्णन करायला तिथं शब्दच अपुरे पडले. मगाशी सांगितल्याप्रमाणे काय त्याला विशेषण द्यावं, काय करावं हेच सुचना वेदमंत्रांना सुद्धा. आणि कसं काय मग वर्णन करावं? पण ते सुद्धा काय झाले? शांत त्या ठिकाणी झाले. नेती हाच उपदेश दिला. आणि म्हणून
हे जे आहे. आणि म्हणून काय झालं, ही वाणी सुद्धा काय तिथे पोहोचू शकत नाही, म्हणून वाणीने नेती नेती म्हटलं. ज्याप्रमाणे मला पाहू शकत नाही, जेव्हा वाणीद्वारा उच्चारलेला शब्द आपल्या वाच्याला प्रकाशित करतो तेव्हाच आपल्या वाच्यापर्यंत वाणी पोहोचू शकते असे म्हटले. ज्यावर वाणीने उच्चारलेला शब्द आपला वाच्य म्हणजे त्या ठिकाणी राम हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या वाच्याला प्रकाशित करणं म्हणजे काय, तर त्या ठिकाणी आपल्या नजरेसमोर राम म्हटल्याबरोबर ती रामाची असणारी सुंदर अशी मूर्ती, कोदंडधारी अतिशय सुंदर अशी असणारी उभी मूर्ती, त्यामध्ये अतिशय स्मित हास्य अशी असणारी ती मूर्ती, आशीर्वादात्मक भाव आपल्यासमोर प्रकट होते. केव्हा आपल्या वाणीद्वारा उच्चारलेला शब्द आपल्या वाच्याला प्रकाशित करतो तेव्हाच आपल्या वाच्यापर्यंत वाणी. जेव्हा राम ही उच्चारल्याबरोबर आपल्या अंतःकरणामध्ये काय होतं, तो भाव जरी मूर्ती नसली समोर तरी काय त्या रामाची असणाऱ्या मूर्तीचा जो भाव आहे तत्क्षणी आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट होतो. आणि मग काय होतो, तो काय होतो, आपल्या वाच्यापर्यंत वाणी पोहोचू शकते. आणि मग त्याच वेळेस जेव्हा भाव प्रकट होईल तेव्हाच काय होते, ती वाणी काय होते, आपल्या वाच्यापर्यंत पोहोचू शकते. पुढे पुढे म्हणतायत काय, तस्य परंतु येथे काय होतंय, ते येथे तस्य आचार्य म्हणतात पुढचं भाष्य, तस्य शब्दस्य तन्निवर्तकस्य च कारणस्य आत्मा ब्रह्म अतः न वाग्गच्छति यथा अग्निर्दाहकः प्रकाशश्चापि सन् न हि आत्मानं प्रकाशयति दहति वा तद्वत्. परंतु काय होत आहे, परंतु या ठिकाणी म्हणतात परंतु ब्रह्म तर शब्द आणि त्याच्या व्यवहार करणाऱ्या इंद्रियांचा सुद्धा आत्मा आहे. ब्रह्म जे आहे या ठिकाणी ज्या ब्रह्माचं आम्हाला ब्रह्मतत्वाचं काय करायचंय, या ठिकाणी जे ब्रह्मतत्वाचं आम्हाला वर्णन करायचं आहे. परंतु ब्रह्मतर शब्द आणि त्याचा व्यवहार करणारा इंद्रियांचा सुद्धा आत्मा, म्हणजे या सगळ्यांना आत्मा आहे, म्हणजे यांना सगळ्या ऊर्जा देणारा आतमध्ये थांबून या सगळ्यांना काय करते ते तत्व ऊर्जा देणं, म्हणजे सगळ्यांच्या मागे हे तत्व आहे. पण तिथपर्यंत कोणी पाहू शकत नाही, सगळे पुढेच पाहत आहेत. आतमध्ये जे आहे जय जय सुसंवेद्या आत्मरूपा, या सगळ्यांच्या आतमध्ये जे असणारे जे तत्व आहे तिकडे आपण कुणीही पाहण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणून ब्रह्मतर शब्द आणि परंतु काय, ते ब्रह्म सुद्धा त्याचा व्यवहार करणारे इंद्रियांचा, हे सगळे आपण पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय जे आहे यांचा आत्मा, म्हणजे यांना सुद्धा आपल्या कार्यामध्ये प्रेरित करणारी जी अपेक्षित शक्ती आहे ती शक्ती कोण देते, ते ब्रह्म देते. म्हणून ते काय आत्मा आहे, त्यामुळे वाणी तेथे पोहोचू शकत नाही. त्यामुळे तेच शक्ती देत असल्यामुळे तिथपर्यंत कसं काय पोहोचणार हा प्रश्न पडतो. ज्याप्रमाणे कसं काय बरं, तर जसं अग्नी काय अत्यंत उष्ण असतो आणि काय आहे प्रकाशक सुद्धा आहे. दोन गोष्टी अग्नीमध्ये आहेत, एक तर अग्नी उष्ण असतो गरम असतो आणि प्रकाशक सुद्धा आहे. दुसऱ्या अग्नी पेटवल्यानंतर आपल्याला वस्तू दिसते, म्हणजे गरम असणं उष्ण असणं आणि दुसरं प्रकाश स्वरूप आहे. या दोन गोष्टी त्याच्यामध्ये असताना सुद्धा परंतु ज्याप्रमाणे अग्नीने स्वतःला भाजून घेतला आहे किंवा अग्नीने स्वतःला प्रकाशित केलेला आहे, हे ज्याप्रमाणे सिद्ध होऊ शकत नाही. आपण म्हणतो कुठे तो अग्नी पेटवला, त्यांनी त्याला भाजून घेतलं, तो अग्नी पेटवला त्याच्यामुळे तो अग्नी प्रकाशित झाला, हा वाक्य प्रचार जसा गैर होतो किंवा तसा लागू पडणार नाही. त्याचप्रमाणे येथे सुद्धा त्या आत्मत्वाच्याच द्वारे ते आहे म्हणूनच डोळे पाहत आहेत. अलग लक्षात, ते इथून गेले ना आत्मतत्व, हा जो आत्माराम आहे, हा आत्माराम ज्या क्षणी या शरीररूप देहामधून काय होईल, विसर्जित होईल, त्या क्षणी हे सगळं असताना सुद्धा आम्ही काही करू शकणार नाही. तेच सांगण्यात येतं, तो स्वतःला, म्हणून जसा अग्नी स्वतःला प्रकाशित अथवा भाजू शकणार नाही, त्याचप्रमाणे हे आत्मतत्व या इंद्रियांद्वारे स्वतःला पाहू शकणार नाही. नो मनः, त्याचप्रमाणे मनाचं, आता हे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांचं सांगितलं. आता मनाचं काय म्हणतात, नो मनः मनश्च अन्यस्य संकल्पयितृ ध्यायसायितृ
च सत् न आत्मानं संकल्पयति अध्यावस्यति च तस्यापि ब्रह्म आत्मा इति इंद्रिय मनोभ्याम ही वस्तुनः विज्ञानम तद अगोचरत्वात् न विद्मा न ब्रह्म ईदृशम की ज्याप्रमाणे त्याप्रमाणे हे मन सुद्धा. आता पंच ज्ञानेंद्रिय झाली, पंच कर्मेंद्रिय झाली. ही काय, ही ते आत्मतत्वाला काय करतात, अंतर्मुख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जाणू शकत नाही. जोपर्यंत बहिर्मुख आहे ते बाहेरच पाहण्याचा प्रयत्न करणार. त्याचप्रमाणे हे मन सुद्धा कुठे, त्या आत्मतत्वापर्यंत. मग मन म्हणजे कोण, संकल्प विकल्पात्मकम मनः. शास्त्राने त्याची व्याख्या केली की ज्याच्यामध्ये फक्त संकल्प आणि विकल्प. चंचलम ही मन, कृष्ण गीतेने व्याख्या केली. हे कसं अत्यंत चंचल स्वरूपाचं, आणि जी वस्तू चंचल स्वरूपाची असती ती आपल्या ध्येयाप्राप्तीपर्यंत जाऊ शकत नाही. त्या अनुषंगाने सुद्धा हे मन सुद्धा काय, त्याचप्रमाणे हे मन सुद्धा कुठपर्यंत, तिथे आत्मतत्वापर्यंत काय होतं, जाऊ शकत नाही. कारण का, कारण मन दुसऱ्या पदार्थाचे संकल्प व निश्चय करणारे असताना स्वतःचा संकल्प अथवा निश्चय करीत नाही. कारण ब्रह्म हा त्याचा सुद्धा ज्याप्रमाणे ही बाकी इंद्रिय आहे तसंच हे अंतःकरण चतुष्ट त्यांना सुद्धा ऊर्जा प्रदान करणार चित प्रतिबिंब त्या ठिकाणी पडल्यानंतर ते कारण मायेच्या द्वारे गृहीत होतं. त्या अनुषंगाने मन सुद्धा काय करतं, त्यामुळे संकल्प अथवा निश्चय कोणाचा त्याचा करू शकत नाही, दुसऱ्या पदार्थांचं करेल, सांसारिक पदार्थांचा. पण स्वतःचा काय संकल्प अथवा विकल्प करणार, म्हणून ते मन सुद्धा तिथपर्यंत जाऊ शकत नाही. कोणत्याही वस्तूचे ज्ञान, एखाद्या वस्तूचे ज्यावेळेस आपल्याला ज्ञान प्राप्त होतं ते कसं होतं, तर कोणत्याही वस्तूचे ज्ञान इंद्रिय व मनाद्वारेच होत असते. कुठलीही वस्तू जी आहे ती काय करतात, इंद्रिय पाहतात आणि मग काय ते पाहिलेली वस्तू मनापर्यंत आणून सोडतात. आणि एकदा मनापर्यंत आणून सोडल्यानंतर काय, मग मनाचं जे काम आहे त्याच्या विचार, संकल्प, विकल्प, चांगला विचार करेल, वाईट विचार कशाला आला, अरे हा आला बरं झालं, दोन्ही प्रकारे विचार करेल. म्हणजे ते संकल्प विकल्पात्मक संकल्प. आणि म्हणून कोणत्याही वस्तूचे ज्ञान इंद्रिय व मनाद्वारेच होत असते. परंतु त्याचा विषय नसल्यामुळे आम्ही हेच जाणू शकत नाही की ते ब्रह्म असे आहे. परंतु हा जो आहे हा विषयांचं ज्ञान होतं. ही गोष्ट अतिशय सूक्ष्म यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की कोणाचं ज्ञान करते, इंद्रिय बाह्य विषयांचं ज्ञान, त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या सृष्टीपटलावर आलेल्या वस्तूचं ज्ञान ग्रहण करून मनापर्यंत आणून सोडतात. परंतु हा बारीक विचार की या ठिकाणी जसं विषयांचं ज्ञान पाहिजे तसं ब्रह्म हा विषय होऊ शकत नसल्यामुळे कसं काय त्याचं ज्ञान करून देणार, विषयांचं ज्ञान करतायत इंद्रिय. निर्विषयत्व हा निर्विषयी आहे, हा विषय होऊ शकत नसल्यामुळेच तेच सांगितलं, कोणत्याही वस्तूचे ज्ञान इंद्रिय व मनाद्वारेच होत असते. परंतु त्याच विषय नसल्यामुळे आम्ही हे जाणू शकत नाही की ते ब्रह्म असे आहे. हा यांचा विषय होत नाही, इंद्रियांचा विषय होत नसल्यामुळे कसापर्यंत मनाला पोहोचवणार. आणि म्हणून पुढे म्हणतात, आता हा काय न विजानीमः, आचार्य म्हणतात. म्हणून आम्ही काय म्हणतोय, मगाशी सांगितल्याप्रमाणे कसं काय हा इंद्रियांचाच विषय होत नसल्यामुळे कसं काय सांगायला जाणार, तेच आता पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतात आचार्य. आचार्य म्हणतात, अतः न विजानीमः यथा येन प्रकारेण एतद् ब्रह्म अनुशिष्यात् उपदिश्येत् शिष्याय इति अभिप्रायः. यदि कारणगोचरं तद् अन्यस्मै उपदेष्टुं शक्यं जाति गुणक्रिया विशेषणैः न तज्जात्यादिविशेषणवत् ब्रह्म तस्मात् विषमं शिष्यम् अनुदेशेन प्रत्ययितुम् इति उपदेशे तदर्थं ग्रहणे च तयत्न अतिशय कर्तव्यता दर्शयति. आणि म्हणून अशा प्रकारे आता हा काय म्हणतात, आता हा कोणत्या प्रकाराने या ब्रह्माचा बोध शिष्यांप्रती करावा हे आम्ही जाणत नाही. आणि म्हणून या ठिकाणी सद्गुरूंना मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी प्रश्न पडतो की म्हणून अशा प्रकारे कुठल्याही इंद्रियांचा ब्रह्म
हे जे आहे ही सच्चिदानंद सच्चित स्वरूप असणारं जे ब्रह्म आहे, हे ब्रह्मतत्व हे कोणत्याही इंद्रियांचा विषय होत नसल्यामुळे कशा प्रकारे आम्ही काय करावं, त्याचा बोध करावा शिष्यांप्रती हे आम्ही जाणत नाही. कारण का, जी वस्तू इंद्रियांचा विषय आहे त्याचेच, एखादी जी वस्तू इंद्रियांचा विषय असतो, पंच ज्ञानेंद्रियांचा जो विषय असतो त्याचाच काय होतं, त्याचे मग त्या वस्तूची आपण काय करतो, त्याचा कॅटेगरी करतो. तीच वस्तू जाती, गुण, क्रिया ही ह्या जातीची आहे, ह्यामध्ये हा गुण आहे, ह्याच्यापासून ही क्रिया करू शकतो, हे आपण त्या ठिकाणी म्हणतो. आणि म्हणून जी वस्तू इंद्रियांचा विषय आहे त्याचे जाती, गुण व क्रियारूप दुसऱ्यांना उपदेश केला जातो, त्या अनुरूपच आपण ही या जातीची, याच्यामध्ये हा गुण आहे, हे घेतलं तर असं होईल, याच्यावरनं ही क्रिया होईल. म्हणजे जाती, गुण आणि क्रिया या तिन्हीच्या माध्यमातून आपण काय करतो, त्या वस्तूचा दुसऱ्याला उपदेश करत असतो, त्या वस्तूचा दुसऱ्यांना उपदेश केला जातो. परंतु ब्रह्म त्या जाती आदी पदापासून भिन्न आहे. परंतु हे जे आहे हे कसं आहे, अहम निर्विकल्पो निराकार, त्याच्यामध्ये काहीच नाही, कुठल्याच कॅटेगरीमध्ये त्याला टाकू शकत नाही. ह्या जातीचं ब्रह्म, अरे ब्रह्मामध्ये हा गुण आहे, अरे ब्रह्मामध्ये न ही क्रिया होते, मग याला कुठल्या कॅटेगरीमध्ये टाकणार. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां नचा संगतम नैव मुक्तिर्न नय्यः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. निर्विकल्प निराकार असणारे ते ब्रह्मस्वरूप जे आहे ते कोणती जाती, क्रिया, गुण त्याच्यामध्ये आपण हे टाकू शकत नाही. आणि म्हणून मग कसं काय सांगायचं आपण आता ते शिष्यांना, हा मोठा प्रश्न गुरूंना आता पडला. ते सांगतं, जी वस्तू इंद्रियांचा विषय आहे त्याचे जाती, गुण व क्रियाद्वारा दुसऱ्यांना उपदेश केला जातो. परंतु काय, ब्रह्म त्या जाती आदीपासून भिन्न आहे. ब्रह्म जे आहे, जाती, क्रिया, गुण हे सगळं कोणीही तिथे जाऊ शकत नाही. म्हणून सुंदर ते हे आत्मशिकामध्ये सांगितलं, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर. हे जे काय त्या ठिकाणी सांगितलं की मी हे नाही, ते नाही, बंधू न मित्रो न पिता मी माता, हे सगळं जे काय नकारात्मक नेती जे म्हणतोयस तू ते मी नाही, हे जे म्हणतोस तू, न बंधू नाही, मित्र नाही, माता नाही, पिता नाही, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम, पुण्य सुद्धा नाही, पाप सुद्धा नाही, सुख सुद्धा नाही, दुःख सुद्धा नाही. अशा हे सगळं म्हणजेच काय त्या ठिकाणी सुद्धा काय नकारात्मक जे जे आम्ही मानत आहोत ते ब्रह्मतत्व नाही. मग ते चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी कोण आहे, तर मी सच्चिदानंद स्वरूप असणार ते शिवतत्व जे आहे तेच वास्तविक मी. आणि हे मी जे समजतो आहे हे समजणार काही मी नाही. न पुण्यम न पापम सांगितलं, न सौख्यम न दुःखम, पिता नैव मे नैव माता न जन्म, वडील, आई, काही जे काय आम्ही मानतो आहे सगळं नकारात्मक. त्या सगळ्यांना नेती हे महावाक्याचा जसा एकाचा काय केलं त्या ठिकाणी दूर करून शेवटी जे राहील कोण, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, सच्चिदानंद स्वरूप असणारं ते शिवतत्व जे आहे हे शिवतत्वच वास्तविक मी आहे. ते वास्तविक स्वरूप आहे. जे आम्ही आता मानत आहे नामरूपात्मक हे अवास्तविक आहे. हे या शरीराच्या अनुषंगाने जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंतच आहे, त्यानंतर काही राहणार नाही ते सांगतात. म्हणून परंतु ब्रह्म त्या जाती आदीपासून भिन्न आहे, त्यामुळे शिष्यांना त्याचा उपदेशाद्वारे प्रतिक्रिया करून देणे अत्यंत कठीण आहे. या कुठल्याच कॅटेगरीमध्ये ते बसल्यामुळे नाही. म्हणूनच तिथं त्या आत्मबोधामध्ये सांगून टाकलं की काही नाही, जे तू मानतोय ते नाहीच आहे. मन नाही, बुद्धी नाही. मन पहिलंच सांगितलं, मनोबुद्धी चित्तानि अहंकार नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे. हे जे काय आहे मनोबुद्धी चित्त अहंकार पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय
हे जे काय तू मानत आहे काही नाही. त्याच्या व्योम आकाश वायू हे पंचतत्व हे सुद्धा मी नाही. त्या सगळ्याचाच निषेध पहिल्या श्लोकामध्ये इथं केला. आणि म्हणून काय, आणि म्हणून त्यामुळे शिष्याला त्याचा म्हणून उपदेशाद्वारे प्रतीती करून द्या. आणि मग कशा प्रकारे प्रतीती करून द्यायची हे अत्यंत कठीण असल्यामुळे म्हणून श्रुती उपदेश व अर्थग्रहण करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता दाखवते. आणि म्हणून या ठिकाणी श्रुती काय म्हणते, मग त्याचा उपदेश अथवा अर्थग्रहण करण्यासाठी काय केलं पाहिजे असं समजत नाही. मग काय केलं पाहिजे, मग शास्त्रद्वारा आचार्य उपदेशांद्वारे कसं काय समजायचं याच्यासाठी अधिक श्रुती म्हणते. सर्वसाधारण याने त्याचं ज्ञान होणार नाही, कारण हे कशी ही राजविद्या आहे, परंतु राजगुह्य सुद्धा आहे. म्हणून त्याचं ज्ञान करण्यासाठी काय म्हणतात या ठिकाणी आचार्य, त्याचं ज्ञान एवढं सहजासहजी होत नसल्यामुळे त्यासाठी विशेष प्रयत्न झाले. ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी काय पुन्हा हे सगळं तर पाहिजेच, विवेक वैराग्याती, आणि त्यानंतर पण विशेष प्रयत्न केल्यानंतरच अत्यंत अत्यंत ही जी वस्तू आहे अत्यंत दुर्लभ, म्हणजे सहजा ती प्राप्तच होऊ शकत अशी अत्यंत दुर्लभ असल्यामुळे तिचं ज्ञान, म्हणून मग या ठिकाणी सांगतात की अत्यंत त्या ठिकाणी म्हणून श्रुती उपदेश मग करायचं असेल तर काय केलं पाहिजे आम्हाला, श्रुती उपदेश शास्त्राने जो मार्ग सांगून दिलेला आहे त्या मार्गाने श्रुती उपदेश आणि अर्थग्रहण करण्यासाठी काय केलं पाहिजे, अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला अधिकात अधिक या ठिकाणी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यानंतरचं असणार भाष्य उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.